जर आई मला घडू शकते तर आई प्रभाग 100% घडू शकते. आता ही तयारी काय फक्त निवडणूक आली म्हणून आम्ही तशी नाही आहे. मागच्या 8-10 वर्ष झाली आम्ही काम करतोय. 125 जणांना जवळपास प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. त्यावेळेस जवळपास हे तर मी 1400 ॲडमिशन खात्रीशीर केलेले आहे. त्यांच्यासाठी पण रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा करण्यासाठी इच्छुक आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते चेतन बेंद्रे. नमस्कार. माय PCMCच्या होय मी रिंगणात या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विद्यार्थी दशेपासून नेतृत्वाचे गुण अंगात असलेले व नेतृत्वाची छाप पाडणारे, त्यानंतर आम आदमी पक्षाचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते ते शहराध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी सांभाळलेले आणि काही दिवसांपूर्वीच ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते चेतन बेंद्रे. नमस्कार चेतनजी. नमस्ते. सर्वप्रथम माय PCMC चॅनलवर आपलं स्वागत. धन्यवाद. आपण निवडणुकीसाठी तयारीत आहात, आपण रिंगणात आहात असा जाहीर करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. बरोबर. तर आपण आता त्या विषयावर बोलणार आहोत. तर आम्हाला सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थी दशेपासून तुमचे जे नेतृत्व गुण दिसत आहेत, म्हणजे जे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं, तर काय नक्की कशी वाटचाल झाली तुमची? नाही, सुरुवातीला मी तसं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 2012ला इंजिनिअरिंग पासआउट झालं. त्यावेळेस 2011च्या वेळेस अण्णा आंदोलन सुरू होतं. त्यावेळेस मी कॉलेजच्या कल्चरल अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो. मग 2011पासून मी त्या लोकपाल आंदोलनाशी निगडीत जोडलो गेलो आणि कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी होतो. सर्व उपक्रम राबवायचो. मग ते अटॅचमेंट वाढत गेली आपसोबत. त्यानंतर 2011 ते आत्ता मग मागच्या 7-8 महिन्यांपर्यंत आम आदमी पक्षाचं मी काम केलं. म्हणजे एक तप साधारण तुम्ही होतात. कुठल्याही प्रकारची कसली अपेक्षा न उठवता पक्षांनी जे जबाबदारी दिल्या त्यावेळेस पार पाडल्या. अनेक आंदोलनं केली, अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालो. पक्षाने सुद्धा त्यावेळेस योग्य जबाबदाऱ्या दिल्या. तर अशा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आपचं काम केलं आणि आत्ता 6 महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यात महत्त्वाचं कारण असं होतं की ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष काम करते, ज्या प्रकारे एक वैचारिक वैचारिक काम करण्याची पद्धत जी लागती ती मला देवेंद्रजी फडणवीस असतील, नरेंद्रजी मोदी यांच्यामध्ये मला ती बघायला भेटली. आणि ह्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर शहरातलं जे प्रकारचं कामकाजाची पद्धत, ज्या प्रकारचं राजकारण, इथलं स्थानिक नेतृत्व ज्या प्रकारे काम करते, शंकर भाऊ जगताप असतील, महेशजी लांडगे असतील, अमितजी गोरखे असतील, उमाताई खापरे असतील, अनुप मोरे असतील आणि सर्वच इथले स्थानिक मंडळी आणि शहराध्यक्ष आता शत्रुघ्नजी काटे, अशा सर्वांच्या नेतृत्वामध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. हे वैचारिक जो फरक आहे आपमध्ये आणि भाजपमध्ये, तर हे वैचारिक स्थित्यंतर कशा पद्धतीने? नाही, ते वैचारिक तुम्ही त्याला वेगळ्या अँगलने आपण बघितलं पाहिजे. 2011 साली जेव्हा आंदोलन उभं सुरू झालं होतं त्यावेळेस आपची भूमिका ही तिथल्या काँग्रेसनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली होती. आम्ही जेव्हा बऱ्यापैकी कार्यकर्ते पक्षातून बाहेर निघाले, ती इंडिया आघाडी जेव्हा तयार झाली आणि आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये सहभागी होती, तेव्हा बऱ्यापैकी कार्यकर्ते नाराज झाले होते. कारण सुरुवातीची आम आदमी पार्टीची भूमिका ही अँटी काँग्रेस होती किंवा जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहे ह्यांच्या विरोधातली ती भूमिका होती आणि एक ऑल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स म्हणून आम्ही आपकडे बघत होतो. पण काही कालांतराने आम्हाला ते लक्षात आलं की जो पाथ आम्ही निवडला होता ते कुठंतरी त्याच्यात फेरबदल व्हायला लागलेले आहेत. म्हणून शेवटी काही कारणास्तव मला ते निर्णय घ्यावे लागले आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी निवड केली. या राजकीय कामाबरोबरच अस्तित्व फाउंडेशन असेल किंवा जागृती पालक विद्यार्थी कल्याण मंच असेल, या माध्यमातून आपण सामाजिक कार्यही करताय. तर तुमच्या सामाजिक दृष्टिकोनांबद्दल? आता मी तसं बघायला गेलं तर कॉलेजपासूनच सामाजिक कामांमध्ये उल्लेखनीय असं मला वाटतं की काम केलेलं, बऱ्यापैकी योगदान दिलेलं आहे. मी कॉलेजच्या याच्यातच कम्प्युटर लिटरसी प्रोग्राम असतील, NSSचे कामं असतील. त्याच्यानंतर मी 2014 पासून RTEचं सतत काम करतोय.
पूर्वी आम्ही कुठला एक भाग पकडून वगैरे काम केलेलं नाही. आम्ही मग वस्त्यांमध्ये जायचो, तिथल्या पालकांना आम्ही म्हणायचो की तुमच्या मुलांना खाजगी प्रायव्हेट इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकायला पाठवायचं आहे का? तेव्हा आम्ही कधीच बघितलं नाही की हा आकुर्डीतला आहे का हा चिंचवडमधला आहे. आम्ही अक्षरशः पिंपरी चिंचवडमध्ये फिरून फिरून पालकांना वस्त्यांना निवडून त्यांना तोपर्यंत RTची जनजागृती झालेली नव्हती. अशी कामं आम्ही तेव्हापासून सुरू केलेली आहेत. मग हे आत्ता मागच्या 10 वर्षाच्या काळखंडामध्ये मी खात्रीशीर सांगतो डेटानुसार की 1423 ॲडमिशन, म्हणजे आजचा डेटा आहे माझा, 1423 ॲडमिशन पिंपरी चिंचवड शहरातले आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये ते झालेले. आता काही जण बरेच वेळा काय करतात, फक्त फॉर्म भरतात, पण फॉर्म भरल्यानंतर ॲक्च्युली RTची प्रक्रिया सगळी सुरू होती. मग ते शाळेत ॲडमिशनला देण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे डेटाचं महत्व खूप तुम्हाला खूप महत्व. अनेक कार्यकर्त्यांना सांगता येत नाही मी खूप काम केलं, पण काय केलं हे सांगता येत नाही. हे तर मी 1400 ॲडमिशन ही खात्रीशीर केलेलं आहे. असे पण माझ्याकडे विषय यायचे की आमच्या शाळेत ही अडचण येते, फी वाढवलेली आहे, आम्हाला वेगळं बसवलं जाते. असे अनेक मुद्दे शाळे प्राथमिक शिक्षणाचे असेल, 11वी 12वीचे असतील, प्राथमिक शिक्षणासंदर्भातले अनेक विषय माझ्यापर्यंत यायचे. असे अनेक विषय मागच्या 10 वर्षात मी मार्गी लावलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत त्या विषयांसाठी. मग अतिशय महाराष्ट्र प्राथमिक विभागाच्या उपसंचालकापर्यंत ते विषय मांडलेले आहेत. म्हणजे ऑडिट व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचं, अशापर्यंतचे विषय मी मांडत आलेले आहे. आणि राहिला विषय बाकीच्या इतर सामाजिक कामांचा, तर अस्तित्व फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक, म्हणजे त्यात प्रामुख्याने सांगितलं कोविड काळात आम्ही भरपूर काम केलं. म्हणजे जवळपास प्लाझ्माचं तुम्हाला माहिती असेल, मी जवळपास 125 लोकांना म्हणजे अर्धा पाऊण तासाच्या अंतरात प्लाझ्मा उपलब्ध करून दिले. त्याचा फायदा म्हणजे आपलं थोडं नेटवर्क तयार झालं होतं, त्या नेटवर्कचा फायदा घेऊन जवळपास 125 प्लाझ्मा, म्हणजे ते रक्तदान वेगळं आणि प्लाझ्मादान थोडंसं वेगळं आहे. ते प्लाझ्मादान क्रिटिकल असतं, प्लाझ्मा एक्स्ट्रॅक्ट करून ते देणं ते डिफिकल्ट असतं. 125 जणांना जवळपास प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. त्यावेळेस जवळपास 50 दिवस अस्तित्व फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास दर दिवशी 500 लोकांना जेवण वाटप चालू होतं. जवळपास 1,500 कुटुंबांना रेशन किट वाटप झालं. रक्तदान ते चालू. परत अल्ब्युमिनच्या गोळ्या होत्या, त्या सर्व नर्स असतील, आपल्या पोलीस बांधव असतील, जे कर्मचारी होते ते कोविड काळात काम करतो, अशा सर्वांना त्या गोळ्यांचं वाटप आम्ही केलं. आणि अनेक काम आहेत. म्हणजे त्यावेळेस आपल्याला माहिती होती कोविडची परिस्थिती कशी. खऱ्या अर्थानं जर मी जास्त सामाजिकरित्या काम जर खऱ्या अर्थानं सुरुवात केली तर कोविडच्या काळात, कारण आपल्याला ती संधी बघायला भेटली. तिचे सगळे प्रस्थापित मोठे नेते मंडळी सुद्धा घरातलं गेट लावून बंद केले होते, पण आम्ही कुठल्याही प्रकारची जीवाची पर्वा न करता अक्षरशः रस्त्यावर उतरून, म्हणजे घरोघरी जाऊन जी काय गरज होती, त्या काळाची गरज होती, ते सर्व सामाजिक उपक्रम राबवण्याचे प्रयत्न केले. मग त्यानंतर परत कोल्हापूरला पूर आलता, चिपळूणला पूर आलता, केरळला पूर आलता, आणि आत्ताच नुकता आता इकडं सोलापूर आणि त्या उस्मानाबाद त्या भागात आता आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी पूर आलता, तेव्हा स्वतः आम्ही 6 गावं दत्तक घेतली, 6 गावात आम्ही वाटप करून आले तिथलं ज्या गरजेच्या गोष्टी. तर सामाजिकदृष्ट्या अनेक कामं आम्ही करतोय. रक्तदान दरवर्षी आमचं असतं. शहरातलं सर्वात मोठं रक्तदान शिबिर अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने घेतलं, तर वारकऱ्यांना मदत असती. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही काम करतोय. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आता काम चालू असतं. अस्तित्व फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं सध्या सुरू आहे. त्याच्यानंतर घरेलू महिलांसाठी आम्ही खूप काम केलेलं आहे. घरेलू महिलांसाठी मला आवर्जून सांगायचं म्हणजे की आता आपण होय मी इच्छुक ह्यासाठीच मी बोलतोय. तर आता हा जो भाग आहे आपला, आकुर्डीचा भाग असेल किंवा दत्तवाडी असेल, हा सगळा जो भाग आहे हा मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासचा हा भाग आहे बऱ्यापैकी. आणि ह्या भागामध्ये तुम्हाला प्रामुख्याने 3 प्रकारचे कामगार तुम्हाला आत्ता दिसतील. म्हणजे एक तर आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे, दुसरे रिक्षा चालक तुम्हाला भरपूर भेटतील, तिसरे म्हणजे घरेलू महिला आहेत, ह्या भरपूर आपल्याला बघायला भेटतील. तर घरेलू महिलांसाठी आम्ही कोविडमध्ये देखील खूप काम केलं. आता ह्याच्यात प्रामुख्याने मला एक लक्षात असं आलं होतं की त्यावेळेस महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचा यांचा डेटाच उपलब्ध नाही आहे. तर महानगरपालिका आपल्या कामगार कल्याण मंडळाकडे मागणी करत होती की तुम्ही तो डेटा द्या, आम्ही ह्यांना पाठपुरावा करू शकतो. तर मला जर म्हणजे याच्यात आता विषय निघाला म्हणून मांडतो की घरेलू महिलांसाठी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये काय तरतूद करता येईल का, त्याच्या संदर्भात काय धोरणात्मक निर्णय घेता येईल का, त्यासाठी सुद्धा एक काम आपल्याला करणं गरजेचं आहे. रिक्षा चालक असतील, हे असंघटित कामगार असतील, महापालिकेच्या स्तरावर यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही. ह्यासाठी आपली एक भूमिका राहणार आहे. आपण शहर पातळीवर काम केलेलं आहे, राज्य पातळीवरही काम केलेलं आहे. असं असताना लोकांना उत्सुकता आहे की आपला प्रभागाची कुठली निवड केली, प्रभागाची निवड करताना नक्की काय विचार केला? नाही, आता महानगरपालिकेची जी निवडणूक सध्या लागू झालेली आहे, त्यातून प्रभाग क्रमांक 14 असेल किंवा प्रभाग क्रमांक 15, ह्या दोन्ही प्रभागांपैकी आपण जे पक्ष, जो भारतीय जनता पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू. पण प्रामुख्याने आम्ही लक्ष केंद्रित केले प्रभाग क्रमांक 14 मध्ये.
त्याच्यात मी असेल किंवा आमच्या घरातले कुठलेही एक सदस्य असेल ते निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सध्या तयारी करतायत आम्ही. आता ही तयारी काय फक्त निवडणूक आली म्हणून आम्ही तशी नाही आहे. मागच्या मी सांगितलं त्याप्रमाणे मागच्या 8-10 वर्ष झाली आम्ही काम करतोय. म्हणजे फक्त निवडणूक लागली म्हणून काम करण्याचा हा भाग नाही आहे. पूर्वी दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून करत होतो आणि आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करतोय. तर काम तर सतत सुरू आहे, फक्त निवडणूक आली म्हणून आम्ही तयारी करत नाही, हे तर प्रामुख्याने आता बोलताना तुम्ही बोलण्याच्या ओघात म्हटलात की तुम्ही स्वतः किंवा कुटुंबातील कोणीतरी, कुटुंबामध्ये दुसरं कोण असणार आहे की जे संभाव्य उमेदवार? मी असेल नाहीतर आई असेल. माझ्या आईचं नाव संगीता गौतम बेंद्रे. तुम्ही नाहीतर आई कोणीतरी निवडणुकीला सामोरं जाऊ शकतं. जे पक्ष जे म्हणेल ती जबाबदारी देईल त्याप्रमाणे आम्ही ते काम करूया. आणि प्रामुख्याने मला सांगायचं, आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश यासाठीच केला की सध्या प्रभाग 15 आणि 14चे मिळून 2च नगरसेवक आहेत सध्याच्या परिस्थिती. मागच्या 2017च्या निवडणुकीच्या जर आपण आकलन केलं तर तो आकडा 2 ते 8 नेण्याची जबाबदारी आमच्याकडे सध्या आहे. तर तो आकडा 8 गाठायचा आहे आम्हाला. म्हणजे फक्त आम्हीच नाही तर आमच्यासोबत अजून 5 निवडून आणायचे, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. नाही, आणखीन एक प्रश्न आहे जो लोकांना भेडसावतो की जेव्हा एखाद्या उमेदवाराचा वॉर्ड आरक्षित होतो, जो प्रबळ दावेदार आहे, तेव्हा घरातील ज्यांना कुठलाही अनुभव नाही अशा व्यक्तीला पुढं केलं जातं. मग त्याच पद्धतीने तुम्ही नाही, त्या भागात आहे ना. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या घरातील प्रत्येक सदस्य हा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये माझ्यापूर्वी तर आईसुद्धा काम केलं आहे, वडीलसुद्धा काम केलं आहे. वडील तर आमचे काळभोर घराण्यापासून ते काम करतात आकुर्डीमध्ये, अशातला भाग नाही आहे. वडील तर म्हणजे कामगारांचं पहिले नेतृत्व करतात, बजाज ऑटोला जॉबला होते, तिथून काम करतोय. आता आई आपल्याला वाटतं की कुणाला अनुभव नाही म्हणून आपण हे करतोय, तशातला भाग नाही. आई सामाजिकरित्या म्हणून आमचं स्वर्ण संगीत भजनी मंडळ असेल, आमच्या मंडळातली कामं असतील, आमच्या सोसायटीतली कामं असतील, अशी अनेक कामं करतोय. आणि ज्या आईने मला घडवलंय तीच आता आई प्रभागाचं घडवण्यासाठी आता काम करणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आईने माझ्यासारख्या व्यक्तीला मी आवर्जून का सांगतो की आपण ज्या पद्धतीने काम करतोय शहरामध्ये, सर्वांना घेऊन सर्वसमावेशक काम करतोय, त्यात आईची भूमिका खूप महत्त्वाची. जर आई मला घडू शकते तर आई प्रभाग 100% घडू शकते. आपण मला वाटतं वकिलीचे शिक्षण घेताय. हो, LLB सध्या चालू आहे. तर त्याची झलक तुम्ही आईची वकिली फार उत्तम पद्धतीने केलेली आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही जो वॉर्ड म्हणताय की जो दत्तवाडी, विठ्ठलवाडी, मोहननगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, काळभोरनगर हा जो भाग आहे, इथलं वातावरण पाहिलं तर इथं भाजपचा एकही उमेदवार मागच्या वेळेला नगरसेवक म्हणून येऊ शकलेला नाही आहे. किंवा दुसरं असं आहे की इथे गाववाले जे इथले प्रस्थापित भूमिपुत्र म्हणून ओळखले जातात त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. अशा याच्यात तुमची उमेदवारी कितपत स्वीकारली जाईल? नाही, ह्याच्यात मी महत्त्वाचं ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण थोडासा विचार केला पाहिजे. हो, तुम्ही म्हटले ते बरोबर आहे की प्रभाग क्रमांक 14मध्ये 2017ला भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे की ही पोकळी आहे, ही भरून आपल्याला काढायची आहे. आता ती पोकळी कुठल्या अर्थाने भरून काढायची, त्यात 2 गोष्टी मी 2 अँगलनी त्याचं मांडणी करतो. आता पूर्वी जे नगरसेवक निवडून आले, ज्या प्रकारची कामं अपेक्षित होती त्यांच्याकडून, जी कामं व्हायला पाहिजे होती ती प्रकारची कुठलीही कामं झाली. मी एक कामं सांगतो तुम्हाला. एक उदाहरणार्थ 3 ते 4 महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिली मोठी समस्या इथं ड्रेनेजची. ज्या प्रकारे या ड्रेनेजची समस्येवर तोडगा काढला पाहिजे होता तो काढला गेलेला नाही आहे. म्हणजे पाऊस जेव्हा येतो तर नाले अक्षरशः भरून जातात आणि त्याच नाल्याचं पाणी, पावसाचं पाणी अक्षरशः बाहेरून नाही तर लोकांच्या फरशीतून बाहेर येतं. त्याच्यावर एक कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं. आपण जर बघितलं दत्तवाडी ह्या सगळ्या भागातले नाले छोटेसे आहेत. आता ते असे तर वाढवता येणार नाही हॉरिझॉन्टली, ते व्हर्टिकली खाली खोल काम करून त्याला चालना देता येईल का, ह्याच्या प्रामुख्याने काम गरजेचं. हा सर्वात महत्त्वाचा विषय. स्थानिक नगरसेवकांनी काय केलं, ह्या समस्येकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे. उगाच ह्याच्यावर मलमपट्टी करायची म्हणून एक घर बांधून दिलेलं आहे, त्यांनी काय तो प्रश्न सुटणार नाही. ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय इथं लाईटीची, विजेची समस्या खूप मोठी आहे. आता असं नाही की सर्वांनीच सर्व प्रकारचं पाठपुरावा करून झालेला आहे. म्हणजे आमदारांपासून खासदारापर्यंत महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे, पण हा प्रश्न काही मार्गी लागत नाही आहे. म्हणून आम्ही काय प्रयत्न करतोय, थेट जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत, तेच ऊर्जा मंत्री आहेत. तर आम्ही काय केलं, मागच्या 15-20 दिवसांपूर्वी असा एक फॉर्म केला होता, लोकसहभागातून हा मुद्दा कसं काय मार्गी लागता येईल. तर हे विनंती एक पत्र केलं आणि जवळपास मला सांगूशी वाटतं की जवळपास आत्तापर्यंत आम्ही 5,000 घरांपर्यंत पोचलेलो आहे. आणि त्या 5,000 घरांपैकी जवळपास 1,500 लोकांनी मुख्यमंत्र्यांना हे ईमेलच्या द्वारे हे पत्र पाठवलेलं आहे.
माझा हे ठाम विश्वास आहे की लोकसहभागातून किंवा हे समस्या जे सोडणार तिथं लोकसहभाग जर वाढला तर समस्या 100% सुटती. माझी अशी इच्छा आहे की जर या स्थानिक पातळीवरती जो प्रॉब्लेम सुटत नाही, तो प्रॉब्लेम सुटण्याचं महत्त्वाचं कारण हा निधी आहे. तो निधी उपलब्ध करून देण्याचं काम जर कोण करू शकतं ते इथले मुख्यमंत्रीच करू शकतात. त्यासाठी आम्ही ते प्रयत्नशील राहतोय. तिसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षतेचा आहे. इथं घरं वाढलेली आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे, पण CCTV पाहिजे त्या प्रमाणात नाही आहेत, म्हणून चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण दाट वस्ती आहे, लोक वर्टिकली बिल्डिंगी वाढलेल्या आहेत, चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. ते CCTV जास्तीत जास्त उभे राहणे गरजेचं आहे. ही तिसरी महत्त्वाची समस्या. आणि चौथं की इथं असंघटित कामगार खूप आहे. पहिले कामगार म्हणून हा भाग ओळखायला जायचा, पण आता इथं असंघटित लोक तयार झालेली आहेत. असंघटित कामगार, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करणे असेल, घरेलू महिला असतील, रिक्षा चालक असतील, ह्यांच्यासाठी धोरणात्मक काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. ह्या काहीतरी प्रमुख समस्या आहेत ज्याच्यावरती मला 100% काम करावं असं मला वाटतंय. आणि त्या दृष्टीनेच म्हणजे फक्त 14च नाही, 14-15च नाही, पण ह्या समस्या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी सुद्धा काही प्रमाणात लागू होतात. तर धोरणात्मकरित्या महानगरपालिकेशी संवाद साधून काही मार्ग काढता येईल का, त्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि पाचवं म्हणजे की रोजगारासंदर्भात जसं आपण बघितलं की लाईट हाऊसच्या माध्यमातून महानगरपालिकेशी जे करार झालेला आहे, CSRच्या माध्यमातून लाईट हाऊस काम करते, थोडंसं काही ना काही रोजगार निर्मिती त्यातून सुरू आहे. पण ते कुठं ना कुठं त्याला पण काही लिमिटेशन आहेत. ते फक्त काही ग्रॅज्युएट असतील, 10वी-12वीचे पासआउट झाले ह्यांच्यासाठीच फक्त ती लाईट हाऊस सध्या काम करते. त्याचं प्रमाण अधिक वाढून जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्यासाठी पण रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल ह्याच्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा करण्यासाठी इच्छुक आहे. तर हे होते चेतन बेंद्रे, ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांची भूमिका या ठिकाणी मांडली. अशाच पद्धतीचे अनेक उमेदवार रिंगणामध्ये उतरण्यासाठी उत्सुक आहेत. अशा होय मी रिंगणात या कार्यक्रमात अशा अनेक उमेदवारांना आपण या ठिकाणी बोलवणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण बघत रहा माय PCMC.